भावानो, प्रथमेश परब आणि शशांक शेंडे यांचा श्री गणेशा पिक्चर. आता चित्रपटाची स्टोरी जी आहे की नाही ती सिंपल एका लाईनमध्ये वडील आणि मुलगा यांच्यातलं नातं. आता स्टोरी काय आहे बघा. स्टोरी सुरू होते, याच्यामध्ये वडील जे आहेत ते आपले शशांक शेंडे आहेत आणि ते आपल्या मुलाला रिमांड होममध्ये पाठवतात. का पाठवतात? कारण प्रथमेश परब हा जो आहे ना टिकल्या, तो पैसे चोरतो घरातले. आता आपल्याच घरातले पैसे का चोरतो? कारण त्याला आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचं असतं. हा डेफिनेटली जाऊ दे, हा एक मुद्दा. त्या जसं काही तो चोरी केलेलं सापडतो, त्याचे बाबा त्याला रिमांड होमला पाठवतात की बाल सुधारगृहात पाठवतात. आता सुधारगृहात पाठवल्यानंतर तिथं थोड्या दिवसानंतर ना ते त्याला न्यायला येतात. आता न्यायला काय येतात? कारण त्याच्या आईला ब्रेन ट्यूमर आहे, म्हणजे ती थोड्या दिवसाची काय म्हणतोय आपण सोबती आहे आणि आईबरोबर राहू दे म्हणून. पण इथं शशांक शेंडे यांना वाटलेलं असतं की आपला टिकल्या हा बदललेला आहे, त्यांना आयुष्याचं पुढचं पान पलटलेलं आहे, त्यासाठी तो त्याला न्यायला आला आहे आणि तो तिथून त्याला घेऊन जातो. पण टिकल्याची काही तशी मनस्थिती नसते, त्याला काय प्रथमेश परबला काय जायचं नसतं, पण ह्याला घेऊन जायचं असतं तिथं आपल्या कोकणात आपल्या बायकोजवळ ह्याला राहण्यासाठी. मग तो जाताना ना त्याला भेटते ती आपली हिरोईन. तिथं भेटल्यानंतर तिचा बाप असतो तो डॉन आणि तिथून पुढं तो घरी जातो का, घरी गेल्यानंतर होतं काय, नेमकं काय, याची सगळी स्टोरी आहे. बाकी डिरेक्शन बघायला गेलं तर एकदम ॲव्हरेज लेवलचं आहे. चित्रपटाचे स्टेडी शॉट, खूप सारे ड्रोन शॉट हे तुम्हाला बघायला मिळणार. नाविन्य सिनेमॅटोग्राफीमध्ये काही नाही आहे. हां, थोडंसं कलर ग्रेडिंग तुम्हाला एकदम फ्रेश वाटणार आहे चित्रपट बघताना तुम्हाला. टायटल ट्रॅक उत्तम, जबरदस्त. टायटल सॉन्ग जे आहे ना श्री गणेशाचं, ते खूप भारी आहे. म्हणजे अक्षरशः तुम्हाला लय मजा वाटणार आहे त्याच्यानंतर. आणि दुसरं एक काय, मधुबाला काय, ती गाण्याचं काय बोलायलाच नको घ्या. बाकी ॲक्टिंग बोलायला गेलं तर प्रथमेश परब हा टॉपचा आहे. संजय नारोळेकर पण जबरदस्त आहे, त्याबद्दल काय बोलायचंच नाही. शशांक शेंडे चुम्मा परफॉर्मन्स, नादखोळा काय. बाकी कथेत दम नव्हता, कथेत आणि डायलॉगमध्ये दम नव्हता. आता नाही, कथेत पण दम नव्हता असं कसं म्हणून चाललं? कारण का एक मल्याळम कुठला तरी तो पिक्चर आलता बघा, मियांगल का कुठला तरी, तुम्ही बघितला असाल. कथा काहीच नव्हती, पण डायलॉगमध्ये असा दम असायला पाहिजे. याच्यामध्ये कोण आपले नेवसेकर यांचे डायलॉग आहेत. डायलॉगच लिहायला चुकले, डायलॉगचा प्रॉब्लेम आहे. डायलॉग जबरदस्त असते ना, खतरनाक वाटलं असतं. डायलॉगचा प्रॉब्लेम आहे. डायलॉग हे चांगले पाहिजे होते. डायलॉग चांगले असते तर लई भारी झालं असतं बघायला, पण डायलॉगमध्ये दम नाही, त्यामुळे पिक्चर थोडासा बिलो ॲव्हरेज आहे. ठीकठाक कॉमेडी फॅमिली ड्रामा असा बनवायला गेलता, वन टाईम वॉचेबल. मला एवढा काही फुल कॉमेडी पण नाही आहे, फुल इमोशनल पण नाही आहे, कुठंतरी याच्यामध्येच अडखळला आहे पिक्चर.